3 दिवसात. होय, फक्त 3 दिवसामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला. आणि आता चर्चेचा केंद्रबिंदू बनलंय ते म्हणजे त्यांचं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अचानक घडलेल्या या साऱ्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणामध्ये भलतीच खळबळ उडवली आहे. एकीकडे पाहायला गेलं तर राजीनामा देऊन नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, तर दुसरीकडे पक्षाच्या आतूनच वाढत चाललेला दबाव आता अधिक मोठा निर्णय घ्यायला भाग पाडतोय का असा सवाल देखील निर्माण होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी जोर लावल्याचं देखील राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूर आता उमटू लागलेला आहे. त्यामुळे प्रश्न फक्त हा एका पदाचा राहिलेला नाहीये, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्ता संघर्षाचा देखील बनलेला आहे. मग खरंच रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायउतार व्हावं लागणार का, की ही सगळी हालचाल ही केवळ राजकीय दबावाची खेळी आहे? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाच्या आरोपांमुळे पोलिसांनी स्वयंघोषित ज्योतिषी भोंदू अशोक खरातवरती गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. हे प्रकरण आधीच अतिशय गंभीर होतं, पण त्यात राजकीय अँगल तेव्हा आला जेव्हा रुपाली चाकणकर यांचे काही वर्षांपूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये त्या खरात यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या दिसल्या. वाद्यपूजन, छत्री धरणे आणि गुरु म्हणून संबोधन अशा गोष्टींमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण देखील मिळालं. चाकणकर यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की त्यांना खरात यांचा कथित गैरप्रकार माहीत नव्हता आणि त्या एका सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या. मात्र सार्वजनिक जीवनामध्ये असलेल्या व्यक्तींसाठी परसेप्शन म्हणजेच काय तर जनमानसातील प्रतिमा ही वास्तवा इतकीच महत्वाची देखील असते. त्यामुळे या व्हायरल झालेल्या गोष्टींनी त्यांच्या भूमिकेवरती आणि त्यांच्या विश्वसनीयतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलंय, हे नाकारता येत नाही. खरात प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय प्रतिक्रियाही जलद गतीने उमटल्या गेल्या. विरोधकांनी लगेचच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. पण महत्वाचं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा देताना आपल्याला ते दिसलेले. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात निपक्ष चौकशीसाठी त्यांनी पद सोडणं योग्य ठरेल असा संकेत दिला आणि त्यानंतर केवळ 2 ते 3 तासांमध्ये चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला. हा निर्णय वेगाने घेतला गेला, ज्यातून सरकार आणि पक्ष दोघांच्याही डॅमेज कंट्रोलची रणनीती स्पष्टपणे दिसून आली. पण खरी चर्चा इथून पुढे सुरू होते, कारण सरकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी ही कायम राहिली. इथेच प्रश्न उपस्थित झाला, जर नैतिक जबाबदारी स्वीकारून एक पद सोडलं तर दुसरं पद का ठेवावं? हा दुहेरी निकष आहे का, की पक्षीय पद वेगळ्या निकषावरती चालतं? याच मुद्द्यावरून आता पक्षाच्या आतमध्येच दबाव वाढताना दिसतोय. पक्षातील काही महिला पदाधिकारी, विशेषतः नाशिकमधील स्थानिक नेतृत्व यांनी पक्षाकडे उघडपणे पत्र लिहून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यांचा मुद्दा सरळ होता की महिलांसंबंधित गंभीर प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तीकडे महिला विंगचं नेतृत्व राहणं हे पक्षाच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतं. तर काही आमदार आणि प्रदेश पातळीवरील नेतेही याच मताचे असल्याची चर्चा आहे. म्हणजेच हा केवळ बाहेरील राजकीय दबाव नसून तो आतूनही अस्वस्थता वाढत आहे. या संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये चाकणकर यांचं नाव समोर आल्यामुळे त्यांचीही पोलीस चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जर चौकशीच्या अनुषंगाने त्यांना पोलिसांनी समन्स पाठवले किंवा चौकशीसाठी त्यांना बोलावले तर त्यावेळी त्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरती असल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवरती अधिक परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. म्हणजेच हा मुद्दा हा केवळ राजकीय नाहीये, तर कायदेशीर प्रक्रियेच्या संभाव्य टप्प्यांशीही जोडलेला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्णय प्रक्रिया ही महत्वाची ठरते. या विषयामध्ये जलद निर्णय आणि इमेज मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणामध्ये पक्ष किती वेळ घेतो आणि कोणत्या पद्धतीने निर्णय घेतो यावरती त्यांची राजकीय रणनीती ही अवलंबून असेल. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या पक्ष संघटनेची जबाबदारी असल्यामुळे अंतिम निर्णय हा त्यांच्या आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानुसारच घेतला जाईल अशी शक्यता आहे. इथे एक मोठा विश्लेषणात्मक मुद्दा समोर येतो. राजकारणामध्ये परसेप्शन किती महत्वाचं आहे?
तर आजच्या काळामध्ये सोशल मीडिया, व्हायरल व्हिडिओ आणि तत्काळ प्रतिक्रिया यामुळे जनतेचा दृष्टिकोन हा फार वेगानं तयार होतो. अशा परिस्थितीमध्ये केवळ स्पष्टीकरण देणं हे पुरेसं नसतं, तर ठोस कृती करून संदेश देणं हे आवश्यक ठरतं. म्हणूनच जर पक्षाने राजीनामा घेतला तर तो एक स्पष्ट संदेश असेल की आम्ही प्रतिमेला आणि नैतिकतेला प्राधान्य देतो. पण जर निर्णय लांबवला गेला तर विरोधकांना हा मुद्दा सतत जीवन ठेवण्याची संधी देखील मिळेल. तर दुसरीकडे जर आपण निपक्षपणे पाहिलं तर हा एक प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाहीये, हा संपूर्ण राजकीय संस्कृतीचा मुद्दा आहे. सार्वजनिक जीवनामध्ये असलेल्या नेत्यांनी कोणाशी संबंध ठेवावे, कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं याबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. कारण एकदा प्रतिमा धुळीस मिळाली की ती पुन्हा उभारणं महाकठीण होतं. राजकारणामध्ये तर प्रतिमा स्वच्छ असण्याला सर्वाधिक महत्त्व असतं. आता पुढचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे संभाव्य परिणाम काय? जर चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा झाला तर पक्षाला अल्पकालीन फायदा हा निश्चितपणेच होऊ शकतो. डॅमेज कंट्रोल, क्लीन इमेज आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जातो. पण त्याच वेळी हा निर्णय हा नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह म्हणूनही पाहिला जाऊ शकतो. आणि जर राजीनामा झाला नाही तर पक्षाला दीर्घकालीन इमेज डॅमेजचा देखील धोका संभावतो. शेवटी हा संपूर्ण विषय हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक महत्वाची केस स्टडी आहे. यातून स्पष्ट होतं की आजच्या काळामध्ये केवळ सत्ता किंवा पद महत्वाचं नसून विश्वासार्हता आणि नैतिकता तितकीच महत्वाची आणि गरजेची आहे. पक्षांनी जलद, पारदर्शक आणि ठोस निर्णय घेतले तर ते जनतेचा विश्वास हा निश्चितपणे टिकवू शकतात. अन्यथा लहान वाटणारे मुद्देही मोठे राजकीय संकट बनू शकतात. मंडई, आता प्रश्न तुमच्यासाठी. रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा होईल का? आणि पक्षाने या प्रकरणात नेमकं काय करायला हवं? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विश्लेषणासह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.